आणि ते एक नजर टाकणार आहोत महाफास्ट न्यूज 100 वर। निलेश लंकेंची उमेदवारी थांबवण्यासाठी उद्योजकाला पाठवलं होतं। शरद पवारांचा राधाकृष्ण विखेंवर नाव न घेता निशाणा, तर शरद पवारांच्या वक्तव्याला महत्त्व देत नाही विखेंचं प्रत्युत्तर। अमेरिकेच्या पत्रकारासमोर पवार सगळं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। कुटुंब एक आहे हे मीडियाला दाखवण्याचा पवारांचा प्रयत्न होता। बारामतीत अजित पवारांचा शरद पवारांवर निशाणा। बारामतीच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा शुभारंभ। काटेवाडीमधील कन्हेरी मारुती मंदिरामध्ये नारळ फोडून प्रचाराला सुरुवात। भावनेच्या आहारी जाऊन चुकीचा निर्णय घेऊ नका, सर्वांनी एकत्रित काम केलं तर सुनेत्रा पवार 3 लाख मतांनी निवडून येतील, विजय शिवतारेंचा कार्यकर्त्यांना आवाहन। 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक। मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावरही शरद पवार मुंबईत येऊन पलटले। पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा गौप्यस्फोट। भाजपसोबत जाण्यासाठी आमची कधीही संमती नव्हती आणि यापुढेही नसेल, शरद पवारांनी पहाटेच्या शपथविधीवरील अजित पवारांचा दावा फेटाळला। विधानसभेला अधिक जागा लढण्याचा प्रयत्न करणार, आमचं अधिक लक्ष विधानसभेवर, शरद पवारांचं सूचक विधान। आदित्यला सीएम बनवून दिल्लीमध्ये जाईन असं फडणवीस म्हणाले होते। उद्धव ठाकरेंचा एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा। फडणवीसांनी शब्द देऊन मला माझ्या माणसांसमोर खोटं पाडलं। उद्धव ठाकरेंचं मुलाखतीत वक्तव्य तर शब्द पाळला नसेल तर चुकीचं, ठाकरेंच्या दाव्यावर पवारांची प्रतिक्रिया। आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री कसं करणार, त्यांची कुवत होती का? ठाकरे खोटं बोलून भाजपच्या नेत्यांना बदनाम करतायत। उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर प्रसाद लाड यांची टीका। ठाकरेंना पंतप्रधान पदाची संधी मिळाली तर पवार पाठिंबा देतील। ठाकरेंना पवारांसह देशातील अनेक नेते पसंती देणार, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊत रोज आपलं वक्तव्य बदलतात। कालपर्यंत राहुल गांधी पंतप्रधान होतील असं म्हणत होते। ठाकरेंच्या पंतप्रधान पदावरील वक्तव्यावर राऊतांच्या वक्तव्यानंतर पटोल यांचा निशाणा। जनहिताचा निर्णय घेऊन मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, पत्रकार परिषदेत ज्योती मेटेंनी भूमिका केली जाहीर। काँग्रेस आणि शिवसेना सत्तेत असताना याकूब मेमनची कबर सांभाळण्यात व्यस्त होते। नरेंद्र मोदी यांचा मवियावर जोरदार निशाणा, तर मोदींकडून ठाकरे गटाचा पुन्हा नकली शिवसेना असा उल्लेख। इंडिया आघाडीचे 25% जागांवरील उमेदवार एकमेकांविरोधात लढत आहेत। काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच पराभव मान्य केला। इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आली आहे, मोदींची जाहीर सभेत इंडिया आघाडीवर टीका। वायनाडमध्ये मतदान झाल्यावर काँग्रेसच्या राजकुमाराला सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागणार, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर निशाणा। काँग्रेसमुळे महाराष्ट्राचा विकास झाला नाही, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याचा विकास झाला नाही, मोदींची महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर टीका। जनतेची स्वप्न माझ्यासाठी संकल्प आहेत, भाजपनं जाहीर केलेला संकल्पपत्र म्हणजे मोदींची गॅरंटी कार्ड, मोदींचं परभणीत वक्तव्य। महादेवनकर म्हणजे महाराष्ट्राच्या खजिन्याची किल्ली, त्यामुळे परभणीला आता चिंता करण्याची आवश्यकता नाही, परभणीमध्ये उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। सत्तेत असताना काँग्रेसनं तिजोरी लुटली, राहुल गांधींना जनता स्वप्नातही पंतप्रधान बनवणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेस आणि इंडिया आघाडीवर टीका। महायुतीच्या सरकारनं इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलंय, सरकार मराठा आरक्षण टिकवणार, नांदेडच्या सभेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। डीडी न्यूज वृत्तवाहिनीच्या लोगोच्या रंगात बदल, लोगो आता भगव्या रंगात दिसणार, मोदी हे तो मुमकिन है, लोगोचा रंग बदलल्यानंतर संजय राऊतांची टीका। पुण्यामध्ये बारामतीहून काटेवाडीकडे जाताना अजित पवारांची अपघातग्रस्ताला मदत, ताफ्यातील गाडीतनं रुग्णाला उपचारासाठी पाठवलं। अजित पवारांच्या पक्षातील एक गट नाराज, सक्षम उमेदवार असूनही नाशिक, गडचिरोली, परभणी, साताऱ्याची जागा न मिळाल्यानं एक गट नाराज, सूत्रांची माहिती। अजित पवारांचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाच्या तपासणीमध्ये नामंजूर, तर सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज मंजूर। सांगलीमध्ये मवियाचे उमेदवार चंद्रहार पाटलांचा उमेदवारी अर्ज वैध, चंद्रहार पाटील आता मवियाचे अधिकृत उमेदवार। धैर्यशील मोहितेंच्या अर्जावरती रणजितसिंग निंबाळकरांची हरकत, शेती, व्यवसाय, नोकरीचा तपशील अर्जामध्ये दिला नसल्याचा आरोप। मला अजूनही वाटतं प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकत्र यावं, आज नाही तर उद्या आम्ही एकत्र येऊ, आंबेडकरांनी मवियासोबत येण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवार मोठ्या मताधिक्यानं निवडून येतील, पुणे भाजप जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांचा दावा, वासुदेव काळे यांचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सहभाग।
छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज एकवटणार, समता परिषद राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक यांची माहिती. भुजबळांच्या उमेदवारीसाठी ओबीसी समाज आग्रह धरणार. विशाल पाटील समजूतदारच. विशाल पाटील मवियाच्या कुटुंबातील सदस्य, ते आमचे शत्रू नाहीत, संजय राऊतांचं वक्तव्य. 2 महिन्यांमध्ये शिंदे दिसणार नाहीत, निवडणूक संपली म्हणजे काम संपलं, भाजपवर टीका करताना प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. धनगर आणि धनगड वेगळे, तसेच भाजप धनगर वेगळं असणार. 10 वर्ष सत्तेवर बसवलेल्या भाजपला धनगर समाज सत्तेतनं घरी बसवणार, उत्तम जानकरांचा भाजपवर निशाणा. साताऱ्यातल्या श्री क्षेत्र पाडळीमध्ये उदयनराजे भोसले यांनी मानाच्या सासनकाठीचं घेतलं दर्शन. चैत्र यात्रेनिमित्त सासनकाठी रत्नागिरीकडे रवाना. छत्रपती कुटुंबाचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाला साजेसं काम केलं नाही, संजय मंडलिकांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांचं वक्तव्य. कागलमधील भाजप पदाधिकारी मेळाव्यात वीरेंद्र मंडलिकांचं वक्तव्य. रोहित पवार सर्वात आधी पक्ष सोडून चालले होते. अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांची रोहित पवारांवर टीका. रोहित पवारांनी 3 वेळा पक्ष सोडण्याचा प्रयत्न केला, उमेश पाटील यांचं वक्तव्य. नाशिकच्या दिंडोरी लोकसभेत मविया पुढील पेस वाढला. दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी माकपचा हट्ट, जेपी गावित यांचा उमेदवारीसाठी आग्रह कायम. नारायण राणेंच्या प्रचारासाठी दिग्गज मंडळी मतदारसंघात येणार. 24 एप्रिलला अमित शहांची रत्नागिरीमध्ये सभा, तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरीही राणेंच्या प्रचारासाठी येणार. खासदारांनी काम न केल्यानं बुलढाणामध्ये संतापाची लाट. मंत्रिपद खासदारकी भोगूनही बेईमानी करून काही जण मिंधे गटात गेले. मवियाचे उमेदवार नरेंद्र खेडेकरांचा विरोधकांवर निशाणा. उत्तम जानकरांच्या बैठकीमध्ये धैर्यशील मोहितेंना पाठिंबा. पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत टॉर्च पेटवत धैर्यशील मोहितेंना दिलं समर्थन. भाजप नको, तुतारी हवी, कार्यकर्त्यांकडनं घोषणाबाजी. सातारा लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडनं उमेदवारी अर्ज दाखल. सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष आणि माजी सैनिक प्रशांत कदम यांनी दाखल केला अर्ज. भाजपला 2/3 बहुमत मिळालं तर राज्यघटनेमध्ये बदल करू शकतात. खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा भाजपवर गंभीर आरोप, तर खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आरोपात बिलकुल सत्य नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचं प्रत्युत्तर. धुळे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम सनेर ठाम. वरिष्ठ सकारात्मक निर्णय घेतील. एबी फॉर्म मिळेपर्यंत वरिष्ठांनी थांबण्याचा सल्ला दिलाय, सनेर यांची माहिती. परभणी लोकसभा निवडणूक प्रचाराला केवळ 4 दिवस उरले. उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी. बहुजन समाज पक्षाचे उमेदवार आलमगीर खान यांच्याकडून भेटीगाठी घेत संवाद. जळगाव लोकसभेमध्ये महिला उमेदवाराचा अपमान करणारे काय न्याय देतील. मोदींच्या बॅनरवरती उमेदवार स्मिता वाघ यांचा फोटो नसल्यानं करण पवार यांनी भाजपच्या नेत्यांवर केली टीका. धाराशिव लोकसभेमध्ये 36 उमेदवारांच्या 50 अर्जांची छाननीनंतर उमेदवारी अर्जावरती आक्षेप घेता येणार. 22 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार. दुसऱ्या दिवशी जळगाव आणि रावेर मतदारसंघासाठी 42 जणांनी 106 अर्ज घेतले. लातूरमध्ये उमेश कांबळे नावाच्या युवकाकडनं सायकलवरती जाऊन लोकसभेचा अर्ज दाखल. जिल्हा सामान्य रुग्णालय झालं पाहिजे अशी मागणी. मुंबईच्या धाराशिवमध्ये झळकले मोदींचे मोठे होर्डिंग्स. फिर एक बार मोदी सरकार असा होर्डिंगवर आशय. गेल्या 5 वर्षात केलेल्या कामांची जाहिरातीतनं माहिती. नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसमध्ये बंड होण्याची शक्यता. काँग्रेस आमदार शिरीष नाईक यांनी पत्नी रजनी नाईक यांच्यासह उमेदवारी अर्ज घेतला. बुलढाणामध्ये अपक्ष उमेदवार संदीप शेळके यांचे जिल्हाभर झंझावाती प्रचार दौरे. शेळकेंच्या प्रचार रॅलीला नागरिकांचाही उत्स्फूर्त सहभाग. साताऱ्याच्या कराडमध्ये ठाकरे गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न. मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी साधला संवाद. पिंपरी चिंचवडमध्ये मावळ मतदारसंघात पहिला उमेदवारी अर्ज दाखल. क्रांतिकारी जयहिंद सेनेकडनं यशवंत पवारांचा अर्ज दाखल. नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये वंचितचे हेमंत सूर्यवंशी 24 तारखेला अर्ज दाखल करणार. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन देखील करणार. रत्नागिरीमध्ये कोकण प्रादेशिक पक्षाच्या शकील सावंतांना सशस्त्र पोलिसांचं संरक्षण. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर धमकीचा आरोप करत सावंतांना पोलीस सुरक्षा. जालन्यामध्ये काँग्रेसच्या केदार कुलकर्णींचा भाजपमध्ये प्रवेश. रावसाहेब दानवे, नारायण कुचे यांच्या उपस्थितीत कुलकर्णींचा पक्षप्रवेश संपन्न. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सुरक्षिततेबाबत माहिती मागणारी याचिका दाखल. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाबाबत अंतिम सुनावणीसाठी याचिका दाखल.
सर्वोच्च न्यायालयानं धनगर आरक्षण याचिका फेटाळली। आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार। धनगर आणि धनगड हे समाज एकच असल्याचा युक्तिवाद अमान्य। येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना जामीन मंजूर। 4 वर्ष 1 महिन्याच्या न्यायालयीन कोठडीनंतर राणा कपूर यांची सुटका। केंद्रीय तपास यंत्रणांच्या ईडी आणि सीबीआयला मोठा झटका। पुण्यामध्ये एसएस मॉड्यूल प्रकरणामध्ये महत्त्वाची माहिती समोर। एनआयएच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांनी वापरलेली वाहनं जप्त। दहशतवाद्यांच्या चौकशीनंतर एनआयए आणि एटीएशी पुण्यातील कोंढव्यात कारवाई।